नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय स्पेशल पेपर व्यवसाय प्रशासन 2 मानवी संसाधन विकास आणि विपणन. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण जाहिरात म्हणजे काय, जाहिरातीचा अर्थ, व्याख्या, जाहिरातीचे महत्त्व, जाहिरातीचे फायदे, जाहिरातीची व्याप्ती आपण सखोलपणे अभ्यासलेली आहे. आज आपण जाहिरातीचे आधुनिक व्यवसायात जाहिरातीची भूमिका काय आहे त्याचा सखोलपणे अभ्यास करणार आहे. त्याचप्रमाणे जाहिरातीची जी विविध माध्यमं आहेत त्यांचाही आज आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या आधुनिक युगात व्यवसाय करत असताना जाहिरातीची भूमिका नेमकी काय असते, जाहिरातीची भूमिका स्पष्ट करताना आपल्याला पुढील मुद्द्यांचा तिथे समावेश करायचा आहे. त्यात पहिला मुद्दा आहे की विक्रीत वाढ होत असते. तर जाहिरात ग्राहकांना आपल्या मालाविषयी ज्ञान पुरवून त्याला आपल्याकडे आकर्षित करण्याची भूमिका पार पाडत असते. त्यामुळे काय होते की विक्रीत वाढ होण्यास मदत होत असते आणि विक्री वाढली तर आपोआप व्यवसायाच्या नफ्यात सुद्धा वाढ होत असते. दुसरी भूमिका आपण सांगू शकतो की स्पर्धेत टिकून राहणे शक्य होते. व्यवसायाला किंवा उत्पादकाला आपली वस्तू बाजारात कशी श्रेष्ठ आहे, म्हणजे इतर उत्पादकांच्या उत्पादनापेक्षा आपले उत्पादन हे कसे श्रेष्ठ आहे, दर्जेदार आहे आणि इतर उत्पादनांच्या तुलनेने किती स्वस्त आहे याची माहिती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्पादकाला जाहिरात ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे बाजारात उत्पादक हे टिकून राहत असतात. पुढे आहे की बाजाराचा विस्तार होत असतो. एकाच वेळी सर्व देशात, दूर कानाकोपऱ्यात तसेच परदेशात देखील विविध माध्यमांद्वारे जाहिरात पोहोचत असते व त्यामुळे मालाची बाजारपेठ आपोआप काय होते तर विस्तारली जात असते. पुढे आहे खर्चात बचत होते. जाहिरातीमुळे मालाच्या उत्पादनात वाढ होत असते. जाहिरात मालाची माहिती घरोघरी पोहोचल्यामुळे त्याची भूमिका पार पाडत असल्यामुळे उत्पादन व वितरण खर्चामध्ये सुद्धा बचत होत असते. पुढील भूमिका आपण सांगू शकतो दर्जा व नवीन तंत्रज्ञानात वाढ होत असते. विक्रीत वाढ झाल्यामुळे उत्पादकाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे उत्पादक नवीन तंत्रज्ञान वापरून वस्तूचा दर्जा टिकवण्यासाठी किंवा वस्तूचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि हे सर्व जाहिरातीमुळेच फक्त शक्य होत असते. पुढील मुद्दा आहे किंमत स्थिरता. मध्यस्थांची साखळी रद्द झाल्याने त्याच्या कमिशन व नफ्या या हेतूला फाटा पडतो व किंमत निश्चित करून त्याच किमती ग्राहकांपर्यंत पोहोचवून ग्राहकांना एकाच किमतीला सर्वत्र वस्तू उपलब्ध होत असते. सर्व बाजारपेठांमध्ये वस्तूची किंमत सारखी असते. कुठेही ग्राहकांची तिथे फसवणूक होत नाही. जाहिरातीमुळे उत्पादक मालाच्या किमतीवर एका अर्थाने नियंत्रण ठेवू शकतो. पुढील मुद्दा आहे उत्पादकाच्या मालाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे. जाहिरातीमुळे काय होते की उत्पादक आपल्या मालाच्या दर्जाविषयी जागरूक होतो. ग्राहक त्या मालाच्या दर्जाबद्दल समाधानी असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच मालाची खरेदी करत असतो आणि त्याला तो माल आवडल्यामुळे तो इतरांना सुद्धा तो माल खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो आणि त्यामुळे मालाची प्रतिष्ठा व नावलौकिक यात वाढ होत असते. पुढील मुद्दा आहे विक्रीच्या कामात मदत होते. जाहिरातीद्वारे ग्राहकांना मालाची पूर्ण माहिती मिळत असल्याने विक्रेत्यास फक्त त्याच्या शंकांचे समाधान करावे लागते. ग्राहकाच्या वेळी माल त्याला उतरावा लागत नाही. ग्राहकाला खूप बळजबरी त्याला करावी लागत नाही, कारण विक्रीचे काम हे जाहिरातीमुळे अत्यंत सोपे झालेले आहे. पुढील भूमिका आपण सांगू शकतो की मध्यस्थांची साखळी कमी करणे. जाहिरातीद्वारे ग्राहक थेट उत्पादकाकडून अथवा त्यांनी नेमलेल्या एजंट मार्फत मालाची खरेदी करत असल्याने इतर दलालांची व मध्यस्थांची साखळी तिथे कमी होते व परिणामी काय होतं तर ग्राहकाला योग्य किमतीत म्हणजेच कमी किमतीमध्ये माल खरेदी करता येत असतो. पुढील भूमिका आपण सांगू शकतो की औद्योगिकरणात वाढ होते. जाहिरातीमुळे उत्पादकांना उत्पादनात वाढ करावी लागते. त्यामुळे त्या उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या इतर लहान उद्योगांची वाढ होते व आधुनिक औद्योगिक वसाहती या निर्माण होत असतात. म्हणजे अशा इतर अनेक प्रकारच्या भूमिका या जाहिरातीमुळे आधुनिक व्यवसायात पार पाडल्या जात असतात. आधुनिक व्यवसायात जाहिरातीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आपल्याला इथे दिसून येते.
ही माध्यमे आता आपण बघणार आहोत. या जाहिरातीचे प्रकार पडत असताना जाहिरात कशा प्रकारे केलेली आहे, तिचे स्वरूप कसे आहे, तिचा परिणाम कसा होणार आहे, त्या जाहिरातीच्या मर्यादा कोणत्या आहेत व जाहिरात करण्यामागे काय उद्देश आहे यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. काही जाहिराती प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात सादर केल्या जातात. काही जाहिराती नुसत्या माहिती देणाऱ्या असतात. काही जाहिराती ह्या फक्त दृश्य स्वरूपाच्या असतात, काही श्राव्य स्वरूपाच्या असतात, तर काही दृक व श्राव्य दोन्ही स्वरूपाच्या असतात. काही जाहिराती फक्त लिखित स्वरूपाच्या असतात. तर यानुसार जाहिरातींचे वेगवेगळे प्रकार तिथे पडतात. थोडक्यात आपण काय सांगू शकतो की ग्राहकांच्या प्रकारानुसार, त्यांच्या आवडीनिवडीनुसार, त्यांच्या सवयीनुसार, त्यांच्या राहणीमानानुसार, सामाजिक प्रतिष्ठेनुसार, त्यांच्या क्रय प्रेरणांना नेमकेपणाने आवाहन करण्यासाठी जाहिरातीची विविध माध्यमे व प्रकार वापरले गेलेले आहेत. त्यात पहिला प्रकार आहे की अंतर्गत जाहिरात. अंतर्गत जाहिरातीत वेगवेगळे उपप्रकार आहेत. त्यात आहे की छापील जाहिरात आहे. छापील जाहिरात की ज्यामध्ये आपण बघतो की नियतकालिके असतील, नियतकालिके, मासिके, साप्ताहिके, पाक्षिके किंवा स्त्रियांसाठी असलेली नियतकालिके, व्यापारी नियतकालिके, वार्षिक मार्गदर्शिका यांच्यामधून जाहिरात ही छापून केली जात असते. दुसरा प्रकार आहे की वर्तमानपत्र. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्र हे सर्वात कमी खर्चाचे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणारे प्रसिद्धीचं एक साधन समजलं जातं आणि त्याच्यामुळे वर्तमानपत्रातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात होत असते. पुढे आहे की साप्ताहिके आहेत. वृत्तपत्रे ही दररोज प्रसिद्ध केली जातात, परंतु साप्ताहिके हे ठराविक कालावधीनंतर प्रसिद्ध होत असतात. मालाची प्रसिद्धी अशा साप्ताहिकांमधून, नियतकालिकांमधून सुद्धा केली जात असते. याचा एक फायदा आपल्याला सांगता येईल की वर्तमानपत्राचं आयुष्य हे एका दिवसाचं असतं, तर मासिकाचं आयुष्य हे वृत्तपत्रापेक्षा जास्त असतं. ते बराच वेळ संग्रह करून ठेवलं जात असतं आणि त्याच्या कागदाच्या क्वालिटी चांगल्या प्रतीची असते. त्याच्यामुळे जाहिरात सुद्धा काय होते, थोडी आकर्षक तयार होत असते. हे त्याचे आपण फायदे सांगू शकतो. पुढे आहे पाक्षिक आणि मासिक आपण सांगू शकतो. त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी असलेली नियतकालिका आहेत, व्यापारी नियतकालिके आहेत, इतर संकीर्ण वार्षिक मार्गदर्शिका आहेत. वेगवेगळे नियतकालिके ही प्रसिद्ध होत असतात. त्यापैकी काही नियतकालिके हे वर्षाच्या अखेरीस प्रसिद्ध होत असतात. त्याला वार्षिक मार्गदर्शिका असेही म्हणतात. उदाहरणार्थ काही दीपावलीचे अंक असतात. हे दिवाळी ज्यावेळी येते, दीपावली ज्यावेळी येते, वर्षातून एकदा दीपावली येत असते आणि त्यावेळी हे अंक प्रसिद्ध होत असतात आणि त्यात केलेली जाहिरात ही आकर्षक होऊ शकते. त्याची अजून उदाहरणं आपण सांगू शकतो की इकॉनॉमिक्स टाइम्स आहेत किंवा कमर्शियल ॲन्युअल्स आहेत. या वार्षिकांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण लेख सुद्धा दिलेले असतात. या वार्षिकांचे महत्त्व फार असते, कारण त्यातील माहिती महत्त्वाची असते आणि बऱ्याच काळापर्यंत ते साठवून ठेवले जात असतात. या वार्षिकांचे आयुष्य पण खूप असते, बराच काळ ते हाताळले जात असतात. त्याच्यामुळे जाहिरातीचा परिणाम हा त्याच्यामार्फत जास्त होऊ शकतो. पुढे आहे की चित्रपटगृहे आहेत. सध्याच्या युगामध्ये चित्रपटगृहांचा हा खूप मोठ्या प्रमाणात वापर किंवा ते बघितले जातात आणि मालाच्या प्रसिद्धीसाठी सुद्धा त्याचा वापर मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. चित्रपटगृहांमध्ये सिनेमा हॉल ज्याला आपण म्हणतो, तिथे मालाच्या जाहिरातीचे लघु चित्रपट 5-6 मिनिटाचे दाखवले जातात आणि मालाची अत्यंत परिणामकपणे किंवा परिणामकारक जाहिरात तिथे होत असते. लघु चित्रपटामुळे मालाचे चलचित्र दाखविता येते. त्याचप्रमाणे आकाशवाणी एक माध्यम आहे. रेडिओवर वेगवेगळ्या वस्तूंची जाहिरात ही ऐकवली जात असते. हे श्राव्य माध्यम आहे, म्हणजेच रेडिओ सध्या जाहिरातीसाठी उपयोग केला जातो आणि आपल्याकडे आपण बघू तर नाशिकला आकाशवाणी आहे, पुण्याला आकाशवाणी आहे, विविध भारती आहे. या आकाशवाणीच्या वेगवेगळ्या संस्था आहे आणि त्यांच्या मार्फत जाहिराती या प्रसिद्ध केल्या जात असतात, कारण रेडिओचा प्रसार हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत असतो. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज सुद्धा दिवसाची सुरुवात रेडिओने होत असते आणि त्याच्यामुळे रेडिओ हे सुद्धा एक चांगलं माध्यम आपल्याला जाहिरातीचं सांगता येईल. पुढे आहे दूरचित्रवाणी. रेडिओप्रमाणेच दूरचित्रवाणीवर सुद्धा मालाची जाहिरात ही केली जाते.
कारण दूरचित्रवाणीचं सुद्धा हे जे माध्यम आहे हे पण खूप प्रभावी आहे. प्रत्येक घरात दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम हे आवर्जून बघितले जात असतात आणि म्हणून एक चांगलं माध्यम आपल्याला ते सांगता येईल. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्ये सुद्धा दूरचित्रवाणीवर जाहिरात करणे खूप सोयीचे झालेले आहे. दूरचित्रवाणीवर जाहिरात करण्याचे काही फायदे आपण सांगू शकतो की साक्षर व निरक्षर दोन्ही प्रकारच्या लोकांना या जाहिराती आकर्षित करून घेत असतात. आणि रेडिओशी तुलना केली तर दूरचित्रवाणीमुळे दृक स्वरूपात ती जाहिरात प्रसिद्ध होते. रंगीत दूरचित्रवाणी संचामुळे ते माध्यम जाहिरात क्षेत्रात अत्यंत प्रभावी बनलेले आहे. पाहणे आणि ऐकणे या दोन्ही माध्यमांचे एकत्रीकरण झाल्यामुळे ती जाहिरात ही खूप प्रभावी ठरत असते. जाहिरातीची अंतर्गत माध्यम बघितल्यानंतर आता आपण बाह्य जाहिराती कोणत्या आहेत ते बघणार आहोत. त्यात वृत्तपत्रे, मासिके, दूरचित्रवाणी इत्यादी मार्फत केलेल्या जाहिराती जास्तीत जास्त महत्त्वाच्या आहेत हे आपण पाहिलेच आहे. परंतु लोकांकडून वृत्तपत्रे, मासिके हे बहुधा 4 भिंतीच्या आत वाचली जातात. अंतर्गत माध्यमे जी बघितली आपण ती 4 भिंतीच्या आत त्यांचा वापर होत असतो. त्या जाहिराती ह्या 4 भिंतीच्या आत बघितल्या जात असतात. परंतु याच्याशिवाय 4 भिंतीच्या घराच्या बाहेर मालाची प्रसिद्धी वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या व फलक वापरून केली जात असते. अशा जाहिरातीस आपण बाह्य जाहिरात असं म्हणत असतो. अशा प्रकारच्या जाहिराती आपण रस्त्यावर फलक, पाट्या, बोर्ड इत्यादी बघून आपण त्या जाहिरातीची माहिती आपल्याला मिळत असते. त्याचे प्रकार आपण सांगू शकतो की फक्त शब्दबद्ध केलेल्या पाट्या, नामफलक असतात. काही ठिकाणी चित्र व शब्दबद्ध केलेल्या रंगीत पाट्या असतात. काही ठिकाणी इलेक्ट्रिक ट्यूबच्या सहाय्याने केलेल्या जाहिराती असतात. संस्थेची व वस्तूची नावे त्यावर असतात. काही ठिकाणी फिरत्या पाट्या फलक असतात, तर काही ठिकाणी फिरत्या वाहनावर लावलेल्या पाट्या असतात. आकाशामध्ये केलेली जाहिरात असते. अंतराळात सुद्धा जाहिरात केली जात असते. अशा प्रकारे ह्या बाह्य जाहिराती सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. कारण या अशा पाट्या या घरांच्या भिंतीवर, चौकातील विद्युत खांबांवर, बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, शहरातल्या वेगवेगळ्या पुलांवर, अत्यंत गर्दीच्या ठिकाणी, घरांच्या वरच्या बाजूस लावल्या जातात. शाळा कॉलेजच्या जवळपास, हॉटेल्सला लागून, चित्रपटगृहे असतात, वाचनालये असतात इत्यादी ठिकाणी त्या लावलेल्या दिसतात. या सर्व ठिकाणी लोकांची ये जा ही काही ना काही कारणाने नेहमीच असते. हॉस्पिटल्स असतील, शाळा असतील, सिनेमागृह असतील, तर अशा ठिकाणी गर्दी असते आणि त्यामुळे या जागा जाहिरातीसाठी निवडल्या जात असतात. या ज्या जाहिराती केल्या जातात, पाट्या लावल्या जातात, त्याच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागत असतात. त्यात की या पाट्या या भडक रंगामध्ये रंगवलेल्या असल्या पाहिजे, त्यामुळे त्याच्याकडे लोकांचं लक्ष हे लवकर जात असतं. त्याच्यावर जे अक्षर शब्द वापरलेले आहेत ते थोडक्यात असले पाहिजे, मोठे असले पाहिजे, जेणेकरून लोकांना सहज ते वाचता येतील आणि जाता येताना त्यांना संपूर्ण जाहिरात वाचली पाहिजे अशी ती थोडक्या आणि मोजक्या शब्दात ती असली पाहिजे. ह्या बाह्य जाहिरातीचे फायदे आपल्याला काय सांगता येतील की आकर्षक रंगसंगतीमुळे या ग्राहकांना आकर्षित करून ठेवतात किंवा गर्दीच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या देखभालीचा खर्च खूप काही जास्त नसतो. एकदा जाहिरातीची पाटी लावली की परत तिचा काही जास्त मेंटेनन्स नसतो. तर असे हे जाहिरातीचे बाह्य माध्यम आपण सांगू शकतो. जाहिरातीचा पुढचा प्रकार आहे प्रत्यक्ष जाहिरात. प्रत्यक्ष जाहिरातीमध्ये प्रसिद्धी वाङ्मय किंवा त्याला आपण म्हणतो की परिचलित जाहिरात त्याला आपण असं म्हणत असतो. वृत्तपत्रामधील आणि नियतकालिकामधील मालाची प्रसिद्धी ही छापील प्रसिद्धी असते. वृत्तपत्र प्रसिद्ध व्यतिरिक्त छापील प्रसिद्धीचे इतरही मार्ग आहेत. त्यामध्ये प्रसिद्धी वाङ्मय किंवा परिचालित जाहिरातीचा समावेश होतो. प्रसिद्ध वाङ्मयामध्ये किंवा परिचालित जाहिरातीमध्ये काही गोष्टींचा समावेश असतो की ज्यामध्ये छापील हस्तपत्रके असतात. मालाच्या प्रसिद्धीसाठी एकाच पानावर एक किंवा दोघी बाजूने मालासंबंधीचा मजकूर छापलेला असतो. त्याला आपण छापील हस्तपत्रक असं म्हणत असतो. पुढे आहे की घडी घातलेली पत्रिका असते.
की छापील हस्तपत्रक दुमडल्यास तर त्याला फोल्डर असे म्हटले जाते आणि त्याच्यात सुद्धा मालाची माहिती, वस्तूची माहिती किंवा जाहिरात केली जात असते. पुढे सांगू शकतो की पुस्तिका, मालासंबंधीची माहिती काही थोडक्या पानांमध्ये छापील स्वरूपात दिलेली असते आणि ही पाने एकत्रित जोडलेली असते आणि त्याची एक छोटी पुस्तिका तयार होत असते आणि त्या पुस्तिकेमार्फत त्या वस्तूची जाहिरात करणे हे सोपे होत असते. पुढे आहे वस्तूंची यादी, ज्याला आपण कॅटलॉग असे म्हणतो, की ज्यामध्ये वस्तूंच्या नावाची योग्य प्रकारे मांडणी करून त्यांची यादी केलेली असते आणि त्यात वस्तूंच्या यादीबरोबर त्यांच्या किमतींचा सुद्धा समावेश असतो. म्हणजे एकाच वेळी ग्राहकाला वस्तूंचे विविध प्रकार डोळ्यासमोर येतात, त्याच्या किमती समजत असतात, त्याच्यामुळे वस्तूविषयीचा एक अंदाज ग्राहकाला तिथे बांधता येत असतो. पुढे आहे की दिनदर्शिका आणि रोजनिशी असतात. यामध्ये कंपनी स्वतःच्या नावाने दिनदर्शिका, रोजनिशी अशा छापून घेत असते आणि त्यामध्ये तो व्यवसाय त्याच्या वस्तूंची जाहिरात करत असतो किंवा वस्तूंची प्रसिद्धी करत असतो. पुढे आहे की भेटवस्तू आहेत, ज्याला आपण अन्य भेटी म्हणतो, की ग्राहकांना काही टीप कागद दिले जातं. एका बाजूने आकर्षक त्याला चित्र असतं, टेबलावर ठेवण्याची काचेची वजने असतात, ज्याला आपण पेपर वेट्स असे म्हणतो, बॉल पेन असतात, पत्त्यांचे जोड असतात, पेन स्टँड असतात, या भेटवस्तू म्हणून दिल्या जातात आणि त्यांच्यावर मग कंपनीचं नाव आणि मालाची जाहिरात केली जात असते. कारण कशा वस्तू या बऱ्याच काळ टिकत असतात, त्याच्यामुळे त्याच्यामार्फत होणारी जाहिरात सुद्धा ही परिणामकारकपणे होत असते. पुढे आहे की वैयक्तिक पत्रे, ग्राहकांना त्यांच्या पत्त्यावर पत्र पाठवून ग्राहक व कंपनी दोघांमध्ये जिव्हाळा निर्माण होत असतो. त्याच्यामुळे हे माध्यम सुद्धा तितकेच प्रभावी आपल्याला सांगता येईल. तिच्या प्रकारामध्ये पुढील हा प्रकार आहे की प्रोत्साहात्मक जाहिरात माध्यम आहे. या माध्यमांद्वारे ग्राहकांच्या क्रय प्रेरणांना व इच्छाशक्तीला विशेष प्रोत्साहन दिले जात असते. सजावट कक्ष असतील किंवा प्रदर्शन कक्ष असतील, सजावट दालनं असतील, दुकानातील अंतर्गत सजावट असेल, वस्तूंची आकर्षक मांडणी असेल, ती अत्यंत आकर्षक असते व त्याच्यात वारंवार बदल केले जातात. जसे शोरूम्स रोज नव्याने सजवले जात असतात. विशिष्ट उद्योग संस्थेचे, उद्योग समूहाचे, स्थानिक उद्योग संस्थांच्या मालाचे किंवा शेतमालाचे प्रादेशिक, राष्ट्रीय व जागतिक अशा विविध पातळीवर प्रदर्शन असू शकतात. आणि ते जाहिरातीचं माध्यम आपल्याला सांगता येईल की वातायन प्रदर्शन असतं, कक्षा सजावट असते, दुकानातील अंतर्गत सजावट असते, दालन सजावट असते, वेगवेगळी प्रदर्शनं असतात, ज्यांच्या मार्फत जाहिरात ही योग्य व आकर्षकरित्या झालेली आपल्याला दिसून येते. ग्राहकांच्या बाबतीत एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे की वस्तू घेताना ती प्रथम पाहतो आणि जर त्याला ती पसंत पडली तरच तो खरेदी करतो. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आपण आपल्या मालाची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी आपल्याकडे विक्रीस आलेल्या वस्तू ग्राहकास कशा दिसतील आणि त्याच्या दृष्टीस पडतील हे विक्रेत्याला बघावे लागते. त्यांच्या दृष्टीस जर वस्तू पडली तर त्यांच्या मनामध्ये ती वस्तू खरेदी करण्याची भावना निर्माण होत असते. म्हणजे एक प्रकारे प्रोत्साहन त्याला मिळत असते ती वस्तू खरेदी करण्यासाठी. आणि म्हणून हे जे प्रकार आहेत किंवा हे माध्यम आहे प्रोत्साहनात्मक, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आपल्याला सांगता येतील. मित्रांनो, आज आपण आधुनिक व्यवसायात जाहिरातीची भूमिका काय आहे हे विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे जाहिरातीची विविध माध्यमं जी आहेत, ज्यात अंतर्गत माध्यम आहे, बाह्य माध्यम आहे, प्रोत्साहनात्मक माध्यम असतील, यांचा आपण आज सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.